शेतकऱ्यांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नांगर भेट. शिंदे यांनी थेट नांगर घेतले खांद्यावर. नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात रविवारी रात्री शिवसेनेचा प्रवेश सोहळा आणि शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी माजी आमदार तथा शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शेतकऱ्यांकडून नांगर भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिंदे यांनी नांगर थेट खांद्यावर घेतला होता. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार अनेक निर्णय घेत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी अहमद शेख. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. या ठिकाणी आहे पक्षप्रवेश या ठिकाणी अनेकांचा होतोय. मी याच सोबत आदरणीय दिलीपदादा धोंडगे आणि या भागाचे पाणीदार व्यक्तिमत्व, या भागाचे आधुनिक भगीरथ, इथला शेकडो एकरचा हजारो हेक्टरचा भाग ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून पाणीदार केला ते शेतकरी नेते माजी आमदार आदरणीय शंकरअण्णा धोंडगे साहेब शिवसेनेमध्ये भगवटाळ्या. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय उपमुख्यमंत्री, संवेदनशील उपमुख्यमंत्री, सर्वसामान्यांचे आधार, या महाराष्ट्राला नवा आयाम देणारे, या महाराष्ट्रामध्ये विकासाची नवी गाथा लिहिणारे आणि या महाराष्ट्राला सर्वसामान्यांचा आमदार कसा, सर्वसामान्यांचा उपमुख्यमंत्री कसा असतो हे ज्यांनी आपल्या विचार कृतीतून दाखवून दिलं ते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा शेतकऱ्यांच्या शेतीमातीचं प्रतीक, कष्टाचं प्रतीक नांगर देऊन आपण या मल्याळच्या खोऱ्यामध्ये त्यांचा सन्मान या ठिकाणी करतो आहोत. शेतकऱ्यांसाठी सातत्याने झटणारा, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेणारा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तडीस देणारा आणि या देशाच्या सर्वोच्च सभा, या राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारे अतिशय संवेदनशील